नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आलोय आनंद सागर वॉटर पार्कला। आज आपण आलोय आनंद सागर या वॉटर पार्कला। वॉटर पार्कमध्ये आता कशा कशा स्लाइड्स आहेत किंवा काय ते आता त्याचा अनुभव घ्यायला आपल्याला जायचंच आहे। त्याआधी हे सांगतो की वॉटर पार्कमध्ये येण्यासाठी तुम्हाला हाईटनुसार इथे पैसे घेतले जातात। म्हणजे 3 फूटच्या पेक्षा कमी हाईट असेल तर त्यांना फ्री आहे, म्हणजे लहान मुलांना। आणि सपोज त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कमीत कमी 400 रुपये फी आहे। 3 ते 4 फूट हाईट असेल तर 300 रुपये, आणि त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 400 रुपये फी आहे। खायचं प्यायचं असेल तर तुम्हाला आतमध्ये एक रेस्टॉरंट पण आहे, ते पण आपण बघूया। तिथे जेवण वगैरे कसं आहे ते पण बघूया आपण। जे 400 रुपये आहेत ते विदाउट फूड आहे। सो आता आपण बघूया नक्की काय काय आहे। पण सांगा, खूप फालतू रिसॉर्ट आहे। ओके, आपल्याला लायकीचं नाही। आपल्याला आताच एक रिव्ह्यू भेटला आहे की फालतू रिसॉर्ट आहे। आता आपण तर कधी यामध्ये आलो नाही आहे, पण स्टील आपण बघूया। तर चला तुम्हाला दाखवतो नक्की रिसॉर्ट कसं आहे। पण तिथे गार्डन्स वगैरे चांगले आहेत, सो आय थिंक चांगला असेल। गर्दी वगैरे बघूया आता कशी आहे काय। वीकडे आहे तरी पण इथे भरपूर गर्दी आहे, नुसता किलबिलाट आवाज येतोय, तुम्हाला माझ्या मागे दिसेल। भरपूर लोक आले तरी आज फ्रायडे आहे, पण स्लाइड्स मोकळ्याच आहेत, त्यामुळे आपल्याला एवढा काही त्रास होणार नाही। आता आम्ही सुरुवातच मोठ्या स्लाइडवरनं करणार आहे। छोट्या स्लाइड वेट असलं काय नसतंय, आता डायरेक्टली विषय खोल आहे आपला, पण किती खोल आहे ते माहीत नाही। आता बघूया, चला आपण डायरेक्ट उंच स्लाइडवर जाऊया। हीच ती स्लाइड दिसेल तर चांगली दिसते, पण पब्लिक भरपूर आहे इथं। अंडर वॉटर स्लाइड मध्ये जाणार आहे आम्ही। सरकते की नाही माहित नाही, बघू तरी ट्राय करून बघू। इथं अंडर वॉटर स्लाइड आहे, पहिला येऊ जातो। मी नाही बलिदान दे, तू बलिदान दे। कोण आहे का नाही त्याचं काय म्हणतो काम नाही पहिले बाहेर मध्ये कोण नाही। काय पिल्लो येत नाही खाली, बघू ट्राय करून बघू आपण। खाली काय सांगितलं, चला। ये जात नाही, ये अडकतं इथं। आईला काय स्लाइड आहे रे, जात बी नाही इथं। ये लवकर ये, आलं का कुठं मागे येऊ। आता कुठं आहे? येतोय का ना खाली? अगं ये ना, अरे ये खाली। अरे ये मीच आहे, पाण्याजवळच आहे।
तो आमचा प्राणी आहे. प्राणी संग्रहालयामधून त्याला जमा करून आणला होता. इथं लाईट सारखी जाते, एवढं बकवास आहे नाही. डोकं फिरलं, चुकून बी येऊ नका काय नाही. आणि कोणाला विचारलं लाईट कधी येणार तर सांगत पण नाहीत दरी कुठले. आता माझ्या मित्राचं वक्तव्य आहे का या रिसॉर्ट बद्दल, बोले. एवढे पैसे घेऊन हे लोक 400 रुपये पर हेड घेतात आणि फालतू रेसॉर्ट. पाणी नाही, याची लाईट जाते. आम्ही आता इथे येऊन फसलो, तुम्ही येऊ नका. एवढंच आमचं बोलणं. म्हणजे म्हणणं काय आहे की इथे यायचं नाही आपण का, कारण 400 रुपये घेऊन पण आपल्याला लाईट भेटत नाही इथे. स्लायडिंग भेटत नाही. स्लाईड वरती पाणीच नाहीये. इथं नाही, इकडे फुकटचा पैसा बरबाद माझ्या मित्राने केला माझ्यासाठी. जाऊ दे, आता काय बोलायचं. धंद्याला लागलो इथं. दुःख आमचं आम्हालाच माहित. एकदम बंद करते की अरे इकडे पाणी आहे, तिकडे पाणी नाही. अशा रीतीने भरपूर मजा आली आम्हाला आज. मगाची थोडीशी लाईट गेली होती त्यामुळे स्लाइड्स वगैरे चालू नव्हता, पण आता एकदम तुम्ही बघितलंच असेल. आता व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल आता किती मजा आली. कारण आम्ही नुसतं स्लाईडवरतीच जात होतो, स्लाईडशिवाय आम्ही दुसरं काही केलंच नाही. आता फायनली आता जेवायला जातोय आम्ही. जेवायला पण इथे बाजूलाच एक रेस्टॉरंट आहे, तर रेस्टॉरंटमध्ये जाऊन आता मस्त जेवायचं आहे आणि मग आम्ही निघू. तिथे आपला ब्लॉग आज एंड झाला. आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.